हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर काय म्हटलं, रक्षाबंधन आहे, सकाळ सकाळी मस्त असं छान रांगोळी वगैरे काढून आवरून मस्त हे करावं. तर बघा, पुढे पुढे रांगोळी काढताना खूप सारी मज्जा झाली होती. आज काय झालं होतं की आम्ही असं ठरवलं होतं, मी आणि माझ्या बहिणींनी, की भाऊ माझा औरंगाबादला राहतोय, तर त्याच्याकडे जायचं. पण काही कारणानिमित्त जाऊ शकलो नाही आम्ही. तर आज आम्ही त्याला खूप मिस करतोय. तर तोही त्याचं कॉलेज वगैरे तिकडं व्यस्त असतो आणि आम्ही आमच्या संसारामध्ये व्यस्त असतो. कसं असतं ना, एकाच आईची मुलं असतात, पण म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे नाही का हे राहतं. तर त्यामुळे मग आज आम्ही आमच्या भावाला खरंच खूप मिस करतोय. तर माझ्या भावासाठी पुन्हा एकदा हॅपी रक्षाबंधन भैया. तर आम्ही त्याला प्रेमाने तर भैयाच म्हणतो. आणि इथे आता माझं रांगोळी वगैरे काढायचं चाललंय. आणि मी रांगोळी एवढी छान मेहनत करून वाकडं तिकडं कसं तरी बसून रांगोळ काढते. आणि हे बघा, मांजर कसं येऊन मध्येच बसते आणि तेही मुद्दामून रांगोळीवर बसते. मला तर असं झालं होतं ना, की आता ह्याला काय म्हणू. हो, आणि रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक बहिणीसाठी हा शुभ दिवसच असतो. म्हणून मग मी पण असं ठरवलं होतं की खूप साऱ्या गोष्टी करायच्या. पण जसं आता म्हटलं की नाही का, काय काय गोष्टी काय काय वेळेला पॉसिबल होत नाही आहेत. प्रत्येक व्यक्ती आजकालची जीवनशैली अशी झालेली आहे की प्रत्येकाची म्हणजे हे एवढं बिझी हे झालेलं आहे ना प्रत्येकाचं. हे बघा, हे मांजर आमचं आलेलं आहे आणि मुद्दामून रांगोळीवर येऊन बसलं होतं. तर आता मी परत रांगोळी वगैरे काढते आणि तुम्हाला पुढे पुढे दिसेनच. मी सायलीसाठी समर्थसाठी छान अशी तयारी करून दिली दोघा बहीण भावंडाला आणि छान मस्तपैकी त्यांनी सुद्धा एन्जॉय केला. आणि तर आता इथं बघा, मी सुद्धा आंघोळ वगैरे करून आले आणि मस्त आता काय मी आज नवीन ड्रेस घातला होता. तुम्ही हा ड्रेस बघितलेलाच आहे. तर माझ्यावर कसा दिसतोय हा ड्रेस मला कॉमेंट करून सांगा बरं का. आणि इथे सायली समर्थ हे बिचारे दोघंजण हे करत होते आणि मी ही मेहंदी काढलेली आहे. तर अशी छोटीशीच काढली आहे, पण छान वाटत होती. त्यानंतर मग म्हटलं आता थोडंसं माझंसुद्धा आवरून घ्यावं, म्हणून मग मी आवरायला घेतलं. हो, आणि मी ना त्या टेबलला ना व्हाईट हे लावलेलं आहे बरं का, तो स्टिकरवाला पेपर लावलेला आहे. तर कसा दिसतो तो, म्हणजे मला तरी छान वाटतं, म्हणजे सिंगल कलरमध्ये ते लईच काहीतरी वाटत होतं. म्हणून मग असं खूप दिवसापासून विचार करत होते की लावायचं, पण ते काय होत नव्हतं. पण आता एवढं छान वाटतंय ना, तर ते बाजूने थोडंसं राहिलंय. तर ते बघू आता एखाद्या दिवशी मग मी आणेल ना, तेव्हा मग ते तिथे देईन चिटकवून. तर खूपच छान वाटत होतं मला. आणि हो, माझं आवरून वगैरे झाल्याच्यानंतर मला जायचं होतं साडी घेण्यासाठी, राखी घेण्यासाठी बाहेर जायचं होतं. म्हणजे साडीचा काय प्लॅन नव्हता, पण मी असं नाही का, म्हणजे गेल्याच्यानंतर मग तिथे मान्सून सेल लागला होता. मग म्हणून म्हटलं चला बरं बघूयात ह्यांना म्हटलं. तर हे मला म्हणाले चल बघूयात. मग आम्ही गेलो बघायला. हो, आणि मांजरे जरा बी क्याव क्याव केलं का नाही, आमच्या समर्थला असं असतं की नाही, त्यांना भूकच लागली. त्यांना मग लगेचच त्याला दूध वगैरे द्यायचं असतं. हे बघा, आतासुद्धा गेलाय तो मांजर, त्याच्या मागच पळते. दूध त्या मांजराची डिश घेऊन गेलाय, त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकतो आणि ते बघा मध्ये मांजरासोबतच खेळतोय तो मस्तपैकी. हो, आणि त्या मांजराला सुद्धा असं ना, त्याच्याशिवाय हेच होत नाही. ते आला म्हटलं की एवढा उड्या हाणत येतो का नाही तो मांजर. तर आता इथं माझं आवरून झालं आहे. आता आवरून झाल्याच्या नंतर आम्ही छान असं निघतो. निघाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे पुढे दिसेलच. तर आता इथं समर्थ बघा, त्याचे झाले डिश वगैरेमध्ये दूध घेतलं. आता त्याची मज्जाच बघा, फक्त कसा मांजरसुद्धा बघा मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल. ते बघा, त्याच्या पायातच चालतंय. हे बघा. मला तर ना त्या मांजराची एवढी हे वाटतं का नाही, ते आमच्यापेक्षा जास्त समर्थला हे करतोय. त्यामुळे आणि केस माझे ओल्लेच होते, म्हणून मी असे मोकळे सोडले होते. आणि असंही माझे केस मोकळेच राहतात, नाही तर मग वरती बांधलेले राहतात.
हे दोनच मला हेअरस्टाईल छान वाटतात आणि मी त्याच करत असते. आणि मेन म्हणजे त्या हेअरस्टाईलमध्ये ना मी कम्फर्टेबल राहते, म्हणून मग मला त्या दोन्हीमध्ये म्हणजे खूप सारं असं हे वाटतं. हो, आणि आता माझं फायनली माझं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. डायरेक्ट आता आम्ही तिथे पोचल्याच्या नंतर बघा खूप छान अशा साड्या होत्या इथं, खूप छान म्हणजे, आणि रिजनेबल रेटमध्ये होत्या. मान्सून सेल होता हा. तर आधी मान्सून सेलमध्ये बघितल्या, मला ह्या सिम्पल डेली यूजच्या आवडल्या होत्या साड्या. पण म्हणजे आता काय मी एवढं काय घालत नाही, त्याच्यामुळे मग असं वाटतं ना की नाही म्हणजे एवढं म्हणजे घ्यायला काय नाही, पण जी गोष्ट आपण हे करत नाही त्यामध्ये मग उगाच सिम्पलवाल्या साड्या काय होतं ना की मग त्या तशाच पडून राहतात, म्हणून मग मी काय घेतल्या नाहीत. पण मला ही बांधणीची साडी ना खूप आवडली होती. बघा मी हातात धरून ठेवलेली आहे ना ती. आणि त्यानंतर मग मी इथं थोडंसं पाहिलं आणि नंतर गेले दुसऱ्या शॉपमध्ये. गेल्याच्या नंतरसुद्धा तिथं पण खूपच छान साड्या होत्या खरं तर. पण मग मी घेतली त्यातली एक, कारण माझ्या आईची तब्येत खरंच खूपच बरी नव्हती. बिचारीचं खरंच खूप दुखत होतं. मग माझी इच्छा होती अशी की आईसाठी एखादी छान अशी साडी घेऊन जायची माझी इच्छा होती. तर मला ही ग्रीनवालीच खरंच खूप आवडली होती, म्हणून मग मी काय ती हातात धरलेली साडी खाली ठेवलीच नाही. मग फायनली मी तीच साडी घेतली आणि ह्या बॉक्समधल्या पण होत्या बरं का, कांजीवरम ह्या. ती माझ्यासाठी बघत होते कांजीवरमची, आणि आईसाठी पण बघत होते. पण मला काय त्यातल्या ना कापड असं थोडंसं हेच वाटत होतं, म्हणजे थोडंसं घट्ट ह्याच्यामध्ये असं म्हणजे काय म्हणतो आपण ते घट्ट, म्हणजे थोडंसं असं चरचर टाईप वाटत होतं, म्हणून मग मी काय ते घेतलं नाही. हो, आणि साड्या कितीही बघितल्या आणि कितीही असल्या तरी आपले मन काय भरत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, जी साडी घेतली ना ती हातातच ठेवून दिली. आणि मी बघत होते बाकीचे लोक कसे घेत आहेत काय, म्हणजे ना मला खरं सांगू का, मला चॉईस करायला येत नाही त्या साड्या, आणि मी म्हणजे हे करत नाही. त्या समोर ज्या उभ्या आहेत ना त्यांना मी विचारत होते, ही साडी कशी आहे बरं, ही मी माझ्या आईसाठी घेतली आणि कशी वाटते आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मला कलरची चॉईस आहे, पण कापड वगैरे कसं आहे काय ते नाही कळत मला. आणि ही साडी मला आवडली, म्हटलं चला आता खूप छान अशी वाटते. आणि मी घडी वगैरे तिला तीनदाच करून बघत होते, आणि मग एवढी भारी वाटत होती ना, खरंच खूपच भारी वाटत होती ही साडी. मला तर खूप आवडली होती. तुम्हाला आवडली का ते कमेंट करून सांगा. आणि हो, आणि ताईंनो, तुम्ही जे कोणी ना आपल्या चॅनलवरती नवीन येत असाल ना, तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटी दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन पोहोचून जाईल. आणि त्यानंतर छान छान कॉमेंटसुद्धा करायचे आहेत बरं का. आणि मग माझं झालं बघा, ही साडी माझी तर फिक्स होती. पण ना माणसाचं मन कसं असतं ना की बघा, हे बघा खरंच आपण घेतलेली वस्तू ना कितीही चांगली असू दे, आपल्याला ना शेवटी दुसऱ्याकडं बघितलं ना की तेच आवडतं. त्यामुळे मग आणि दुकानातून निघालो आणि सरळ आम्ही पोचलो जाऊन की राखीच्या दुकानामध्ये राखी घेतली. आणि राखी घेतल्याच्या नंतर बघा पुढे घरी आल्याच्या नंतर खरंच छान मुलांचं आवरून दिलं होतं, म्हणजे समर्थचं चाललं होतं बरं का. मम्मी मी कोणते घालू, त्याला सांगितलं दादू तो कुर्ता घालतो त्याला मी छान घेतलेला होता बरं का. हो, आणि आज खरंच माझे मुलं खरंच खूप सुंदर दिसत होते. आणि मला न खरंच असं झालं होतं की नाही आज मुलांची दृष्टच काढायची. तर इथं डिश रेडी केली होती आणि ह्या डिशमध्ये काय झालं की ते पंतीचं असं म्हणजे ते दिवाच राहत नव्हता. आणि इथे बघा समर्थ बसलेला आहे. समर्थ बघा किती खरंच खूपच छान दिसतोय. आणि ही सायली, दोघं बहीण भाऊ आज खरंच खूप छान दिसत होते. मला तर असं झालं होतं की माझ्या मुलांना कोणाची नजर नको लागायला, म्हणून मग मी तर असं हे करत होते ना की बघा ना सायली कशी छान अशी कुंकू लावतीये, कुंकाचा टिक्का लावतीये त्याला, आणि तोही मस्त असा एन्जॉय करतोय.
ओवाळणी टाकताना समर्थ म्हणाला, मम्मी छान अशी माझी शहंशासारखी एंट्री घे. तर ओवाळणी टाकताना मग मला पण जरा तिची मज्जाच घ्यायची आहे म्हणून मग आणि मस्त मग मी पण छान अशी हे केलेलं होतं. तर कसा वाटला आमचा आजचा सेलिब्रेशन माझ्या मुलांचं कॉमेंट करा. तर तुम्ही पाहिलं सायलीने समर्थला आणि तिच्या पप्पांना राखी बांधली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.